आज इकडे 1 मे आहे आणि 1 मेच्या दिवशी आम्ही शाळेवर रिझल्ट वगैरे वाटला आणि रिझल्ट दिला, ध्वजारोहण केलं. त्याच्यानंतर रिझल्ट दिला आणि पालक मेळावा वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्हाला धुळ्याला लग्नाचं मूळ होतं आणि त्या मुळासाठी आम्ही लग्नासाठी आम्ही निघालो भर दुपारी आणि ते जवळपास 11:30 पावणे 12ला निघालेलो आणि 11:30 पावणे 12ला निघाल्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही एरंडोलपासून पारोडा टाकल्यानंतर इकडे धुळ्याला जात असताना हा जो रस्ता आहे माझ्या मागे, हा जो रस्ता आहे इकडे पारोडा आहे आणि इकडनं जातो आहोत इकडे धुळे आहे. तर रस्त्यातच आमची गाडी पंक्चर झाली आणि म्हणजे त्याच्यात आम्ही येत होतो रस्त्यावर तर त्या ठिकाणी आमची गाडी अशी हलायला लागली आणि मग आमचे सर म्हणाले की काय झालं बाबा बघूया. तर खाली उतरून आम्ही जेव्हा त्या गाडीची कारणमीमांसा केली तर तेव्हा दिसलं की गाडीमध्ये मोठाच खिळा गेलेला आहे आणि ती गाडी त्याच ठिकाणी बिलकुल मागचं जे चाक होतं ते पूर्ण असं दबलं गेलेलं होतं आणि मग अशा कडक अशा उन्हामध्ये अगदीच डोक्यावर खूप सारं ऊन आहे आणि लग्न तर राहिलंच बाजूला, पण आता दुपारचे 2-2:30 वाजण्यात आले आणि एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये ही गाडी इथून त्या मागच्या याच्यापासून पूर्ण इथपर्यंत लोटून आणली आणि जवळपास तर गॅरेज नव्हतं, पण हां हे पेट्रोल पंप होतं, दिसतं आहे हे पेट्रोल पंप आहे. हे पारोड्याजवळ दळवेल गाव आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी बरं हे दादा होते तर पाहू शकतात. तर या ठिकाणी काढला जातो आहे गाडीचा पंचर. तर अशा पद्धतीने ही जे गाडीचं मागचं पूर्ण टायर होतं त्याच्या ट्यूबमध्ये पूर्ण मोठाच खिळा गेलेला होता आणि या ठिकाणी दादा पंचर काढण्याचं काम करत आहे. ट्यूब चेंज केला का म्हणजे पूर्ण डॅमेज झाला होता. तर अशा पद्धतीने माहीत नाही किती वेळ तिकडे लग्न वगैरे लागून झालेलं आहे. आता काही नाही, जेवण करू आणि घरी येऊ, बघू जाऊ की नाही ते आता डिपेंड करतं सरांवर, सर काय म्हणता. तर अशा पद्धतीने आज आमची खूप फजिती झालेली आहे पूर्ण एवढ्या उन्हामध्ये आणि तर पाहूया किती वेळानंतर आम्ही निघतो. तर तुम्हाला देखील असे प्रसंग आले असतील आणि तुमची पण फजिती झाली का अशी आमच्यासारखी, तर ते नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा. आणि तरी काही जास्त अंतर नव्हतं बा, उन्हाचं जास्त वाटत होतं. हाँ 2 रुपये मांग के लेने का गलत नहीं करते। हाँ सही बात। हाँ मैंने इसको काजी सर काजी पर कांडे की काजी सर हमारे तो फिर मैं अच्छा काम किया सर जी। झालं आता आमच्या गाडीचं काम, पंचर काढून झालं आहे म्हणजे टायरचा ट्यूबच चेंज केलेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे लग्नाला. जवळपास 2:30 वाजले आता. लग्न वगैरे काही नाही, बघू नुसतं भेट वगैरे देऊन येऊन जाऊ.
तर अशी होती आजची आमची ही फजिती. तुमच्यासोबतही अशी फजिती झाली असेल किंवा तुम्हालाही असा प्रसंग ओढवला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. बाय. इथे आता हॉलस्थळी पोचलं असता म्हणजे लग्नाची आवरावर झाली आहे. नवरदेव नवरीचे कन्यादान वगैरे चालू आहे आणि सगळं पाहुणे मंडळी निघून गेले. म्हणजे खूप आमची आज फजिती झालेली आहे. लग्न तर काही सापडलं नाही, फक्त गाठभेट घेऊन घेतो, थोडंसं भेटून घेतो आणि मग जातो. ठीक आहे, तर मग भेटूया असंच एखाद्या पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश.